मंगलाचरणातील आजचा चौथा अभंग म्हणजे विठ्ठलाच्या सगुण रूपाच्या सौंदर्याचं गुणगान आहे. भक्तांच्या हृदयात असलेला भक्तिभाव अजूनच वृद्धिंगत करणारा हा चौथा अभंग. चला बघूया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. पहिल्या चरणात महाराजांनी पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलं आहे. राजस सुकुमार ही विशेषणं तर महाराज देतातच, पण पांडुरंगाचं रूप कामदेवासारखं आकर्षक आहे असंही ते म्हणतात. रवी शशिकळा लोपलिया. रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. रवी शशिकळा लोपलिया म्हणजे देवाचं तेज इतकं विलक्षण आहे की सूर्यचंद्राचाही प्रकाश त्याच्यासमोर फिका पडावा. देवाच्या रूपाचं वर्णन करताना महाराज मनाच्या या फ्लो स्टेटमध्ये आहेत की त्यांना सूर्यचंद्राचंही तेज फिकं दिसतं. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. वैजयंती माळ म्हणजे श्री विष्णूंच्या गळ्यात जी काळी माळ असते तीच वैजयंती पांडुरंगाच्या गळ्यात रुळते आहे. देवाच्या मस्तकी कस्तुरीचा मळवट आणि सर्वांगावर चंदनाचा लेप लावलेला आहे असं महाराज म्हणतात. तिसऱ्या चरणात मुगुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे होतिले सकळही. डोईवरचा मुकुट आणि कानात कुंडलं चढवली की पांडुरंगाचं हे श्रीमुख किती शोभून दिसतं. आणि ते श्रीमुख पाहिलं की माझ्यासमोर सगळी सुखं ओतली आहेत असं महाराजांना वाटतं. पुढच्या चरणात महाराज म्हणतात, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यांनो. कांसे म्हणजे कमर. कासोटा हा शब्द ऐकला असेलच. कासोट्याचा पुढे काष्टा असा अपभ्रंश झाला. बायका एका विशिष्ट पद्धतीने साडी घालतात तेव्हा त्याला काष्टा किंवा कासोटा म्हणतात. कासे, कासोटा किंवा काष्टा हे सगळे कमरेभोवती नेसावयाचे या अर्थाने एकमेकांचे समानार्थी शब्दच आहेत. कमरेवर सोनसळी म्हणजे पितांबरी लिहिलेला विठ्ठल, पाटोळा म्हणजे रेशमी वस्त्र पांघरलेला आहे. असा हा विविध आभूषणांनी नटलेला व भरजरी वस्त्र लिहिलेला विठ्ठल घननीळ सावळा आहे हो बायकांनो असं महाराज सांगतात. आणि शेवटी सकळही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. यामधून महाराज ते स्वतःच विठ्ठलाचं हे रूप पाहायला किती उतावीळ आहेत हे दाखवतात. विठ्ठलाच्या रूपाचं हे सर्व वर्णन करून झाल्यावर ते बायकांना म्हणतात, सकळही तुम्ही वागे एकी सवा. तुम्ही सगळ्या बायका एका बाजूला व्हा गं. आता माझ्या जीवाला पांडुरंगाचं हे रूप पाहिल्याशिवाय काही धीर धरवत नाही. आणि शेवटची ही ओळ किती सुंदर आहे बघा. तुका म्हणे जीवा धीर नाही. ही ओळ त्यांची भक्ती दाखवते. भक्ती म्हणजे वननेस. त्यांचं मन विठ्ठलाशी म्हणजे सत्याशी एकरूप झालं होतं, त्यामुळे त्यांना धीरच धरवत नाही. मानसशास्त्रात ट्रान्सेंडन्स अशी एक कन्सेप्ट आहे जिथे इंडिव्हिज्युअल इगो नाहीसा होतो आणि आपण एक होतो. हे एक होणं किंवा तो वननेस गाठणं म्हणजेच कदाचित समाधी असू शकेल का? हो ना? व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.